अर्थसंकल्पाचे विविध प्रकार कोणते, जेंडर बजेट कशाला म्हणायचं, शून्याधारित अर्थसंकल्प काय असतो, असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. एमपीएससीने देखील विविध परीक्षांमध्ये या टॉपिकवरती अनेक प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत. या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. नमस्कार, मी महेश मस्के एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अर्थसंकल्पाचे विविध प्रकार पाहत असताना आपल्याला पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा की अर्थसंकल्प म्हणजे सरकारचा वार्षिक खर्च आणि उत्पन्नाचा ताळेबंद असतो. म्हणजे वर्षभरातील सरकारला जो काही एकूण खर्च करायचा आहे किंवा एकूण उत्पन्न मिळणार आहे त्याचा एक ताळेबंद आपल्याला अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळतो. याच्यामध्ये मागील वर्षाची पण आकडेवारी दिलेली असते. हे अर्थसंकल्प तयार करण्याच्या विविध पद्धती जगभर तयार झालेल्या आहेत. प्रामुख्यानं एकूण 8 अर्थसंकल्पाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातले जे 3 प्रमुख प्रकार आहेत ते सुरुवातीला आपण डिस्कस करणार आहोत, त्यानंतर इतर प्रकारांची चर्चा आपण करूया. सो याच्यातला पहिले जे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक आहे त्याला आपण संतुलित अर्थसंकल्प असं म्हणतो किंवा बॅलन्स्ड बजेट. संतुलित अर्थसंकल्पामध्ये काय होतं की सरकारचा एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न हे दोन्ही समान पातळीवर असतात, त्यामुळे तूट निर्माण होत नाही किंवा अधिक्य सुद्धा निर्माण होत नाही. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सरकारचा एकूण खर्च म्हणजे काय आणि एकूण उत्पन्न म्हणजे काय. अर्थसंकल्पामध्ये महसुली खातं आणि भांडवली खातं असे 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात. महसुली खात्यातील खर्च आणि भांडवली खात्यातील खर्च यांचा मिळून आपल्याला एकूण खर्च तयार होतो. आणि सरकारचं एकूण उत्पन्न म्हणजे काय, तर महसुली खात्यातील उत्पन्न आणि भांडवली खात्यातील उत्पन्न यांची एकत्र बेरीज म्हणजे सरकारचा एकूण उत्पन्न आहे. सो संतुलित अर्थसंकल्पामध्ये काय होतं, एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न हे समान पातळीवर असल्यामुळे तूट निर्माण होत नाही. दुसरा एक अर्थसंकल्पाचा प्रकार आहे तो म्हणजे अधिक्याचा अर्थसंकल्प, सरप्लस बजेट. अधिक्याच्या अर्थसंकल्पामध्ये काय होतं की सरकारचं एकूण उत्पन्न हे एकूण खर्चापेक्षा जास्त असतं आणि त्यामुळे शिल्लक निर्माण होते. सो अशा अर्थसंकल्पाला आपण शिल्लकीचं अंदाजपत्रक असं सुद्धा म्हणतो. याच्या अगदी विरुद्ध प्रकार आहे तो म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प, डेफिसिट बजेट. तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारचा एकूण खर्च जास्त असतो आणि एकूण उत्पन्न कमी असतं आणि त्यामुळे तूट निर्माण होते, म्हणून हा तुटीचा अर्थसंकल्प आहे. आता जागतिक पातळीवरती 1970 पर्यंत अर्थतज्ञामध्ये असे एकमत होतं की कुठल्याही सरकारचा अर्थसंकल्प मांडायचा असेल तर तो एक तर शिल्लकीचा असावा किंवा अधिक्याचा असावा. कारण अधिक्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिल्लक रक्कम राहील आणि सरकारला कर्ज घ्यावं लागणार नाही. संतुलित अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कर्ज काढण्याची गरज पडत नाही. याच्या अगदी विरुद्ध आपण म्हटलं की तुटीचा अर्थसंकल्प आहे. तुटीच्या अर्थसंकल्पात काय की खर्च जास्त आहे, त्याच्यामुळे सरकारला कर्ज काढून तो अर्थसंकल्प सादर करावा लागतो. त्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प असू नये असं अर्थतज्ञांचे मत होतं 1970 पर्यंत. 1970 नंतर काय झालं की जागतिक पातळीवर कल्याणकारी राज्य निर्मितीच्या दृष्टीनं एक नवा एक दृष्टिकोन उदयास आला आणि त्याच्यामुळं लोककल्याणकारी कार्यांवरती जास्त खर्च सरकारने केला पाहिजे अशी एक भूमिका जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचा परिणाम आपल्याला असा झालेला दिसतो की भारतामध्ये सुद्धा सार्वजनिक खर्चामध्ये 1970 नंतर वाढ झाली, मात्र तो खर्च पायाभूत सुविधा असतील, रोजगार निर्मिती असेल अशा बाबींवरती होणं अपेक्षित असतं. हे झाले अर्थसंकल्पाचे प्रमुख 3 प्रकार. त्याच्यानंतरचा जो अर्थसंकल्पाचा प्रकार आहे तो म्हणजे शून्याधारित अर्थसंकल्प किंवा झिरो बेस्ड बजेट. जनरली काय होतं पहा की अर्थसंकल्प तयार करताना मागील वर्षीचं काही एक रेफरन्स किंवा त्या आकडेवारीचा रेफरन्स घेऊन आपण पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प तयार करतो. शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये काय होतं की मागील वर्षीचा कोणताही आधार न घेता तो अर्थसंकल्प तयार होतो. कोणताही आधार न घेता म्हणजे शून्य आधार घेऊन आपण अर्थसंकल्प जेव्हा तयार करतो तेव्हा तो शून्याधारित अर्थसंकल्प असतो, म्हणून त्याला आपण झिरो बेस्ड बजेट असं म्हटलेलं आहे. शून्याधारित अर्थसंकल्पाची जी संकल्पना आहे ती पीटर पिहर या अमेरिकन अर्थतज्ञानं सुरुवातीला मांडली आणि भारतामध्ये सुद्धा असा शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्याचं काम सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. 1986 साली महाराष्ट्रात सर्वप्रथम शून्याधारित अर्थसंकल्प मांडला गेला. तत्कालीन अर्थमंत्री सुशील कुमार शिंदे होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते.
आणि या बाबींवरती बऱ्याचदा MPSC कडून प्रश्न विचारला जातो की शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या अर्थमंत्र्यांच्या काळात मांडला गेला, कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात मांडला गेला, कोणत्या साली मांडला गेला. सो हे काही मुद्दे जे आहेत ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. शून्याधारित अर्थसंकल्प नंतरच्या काळामध्ये 1986-87 साली केंद्राने देखील स्वीकारला. शून्याधारित अर्थसंकल्पाच्या काही जमेच्या बाजू आहेत. उदाहरणार्थ शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये आपल्याला असं दिसतं की नवीन योजना आणि जुन्या योजना ज्या आहेत त्या सगळ्यांना समान महत्त्व देण्याचा प्रयत्न शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये केला जातो, म्हणजे तिथं भेदभाव होत नाही. त्याचबरोबर या शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक खर्चातून काय त्याच्यातून परिणाम झाले त्याच्यावरती भर दिलेला असतो आणि त्यामुळं शून्याधारित अर्थसंकल्प हा अधिक आपल्याला असं पाहता येईल की परिणामकारक झालेला आहे. फक्त एक मुद्दा शून्याधारित संकल्पाच्या संदर्भात लक्षात घ्यायचा की तो म्हणजे शून्याधारित अर्थसंकल्पाचा हा दृष्टिकोन सार्वजनिक ज्या काही आपण असं म्हणूया की लोककल्याणाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांना हा दृष्टिकोन आपल्याला स्वीकारता येत नाही. इतर सगळ्या घटकांसाठी शून्याधारित अर्थसंकल्प हा योग्य असतो. त्यानंतरचा जो प्रकार आहे कामगिरी आधारित अर्थसंकल्प आहे, परफॉर्मन्स बेस्ड बजेट आहे. कामगिरी आधारित अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक खर्चातून कोणती उद्दिष्ट साध्य करायची त्याच्यावर भर दिलेला असतो. ऑब्जेक्टिव्ह कोणती साध्य करायची, म्हणजे जो काही सार्वजनिक खर्च होणार आहे त्याच्यातून ह्या गोष्टी साध्य करायच्या, ती उद्दिष्ट आधीच ठरवून घेतली जातात आणि त्या उद्दिष्टानुसार साध्य झालेलं आहे की नाही याच्यासाठी काही की परफॉर्मन्स इंडिकेटर सुद्धा त्याच्यामध्ये तयार केले जातात आणि त्यानुसार हा कामगिरी आधारित अर्थसंकल्प त्याचं अवलोकन वेळोवेळी करण्यात येतं. कामगिरी आधारित अर्थसंकल्पाची सुरुवात आपण जर पाहिली भारतामध्ये तर ती 2005-06 पासून झालेली आहे. पुढचा अर्थसंकल्पाचा प्रकार आहे तो म्हणजे फलनिष्पत्ती अर्थसंकल्प किंवा आउटकम बजेट. फलनिष्पत्ती अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक खर्चातून कोणते परिणाम साध्य करायचे त्या परिणामांवरती भर दिलेला असतो. सो खर्च झाल्यानंतर परिणाम दिसणार आहेत. सो ह्या परिणामांवरती भर देणारा जो अर्थसंकल्प आहे तो फलनिष्पत्ती अर्थसंकल्प असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे ह्या दोन्हीतला फरक लक्षात घ्या, हे बऱ्यापैकी खूप जवळचा अर्थ असणार आहे. कामगिरी आधारित अर्थसंकल्पात उद्दिष्टांवरती भर आहे, उद्दिष्ट हे खर्चाच्या आधी येतात आणि फलनिष्पत्ती अर्थसंकल्पात परिणामांवरती भर आहे आणि परिणाम हे खर्च झाल्यानंतर आपल्याला दिसतात. हा त्याच्यातला सूक्ष्म भेद आपल्याला लक्षात घ्यायचा. अर्थसंकल्पाचा पुढचा जो प्रकार आहे तो जेंडर बजेट किंवा लिंगभाव आधारित अर्थसंकल्प आहे. स्त्री पुरुषांमधील असमानता, आर्थिक असमानता दूर करण्यासाठी जेंडर बजेटचा प्रयोग सर्वप्रथम आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये झालेला दिसतो. 1984 साली ऑस्ट्रेलियामध्ये या दृष्टीनं स्त्री पुरुष असमानता कमी करण्यासाठी जेंडर बजेट मांडण्यात आलं आणि नंतर जगभरातील देशांनी हे जेंडर बजेटचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला स्वीकारलेला दिसतो. भारतामध्ये सुद्धा जेंडर बजेट आपण सुरुवात केलेली 2007-08 पासून आणि तेव्हापासून जेंडर बजेटची प्रक्रिया भारतामध्ये राबवली जाते. जेंडर बजेटमध्ये स्त्री सक्षमीकरणासाठी विशेष आर्थिक तरतूद केलेली असते, हे त्याचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सो याच्यात एक लक्षात घ्यायचं की जेंडर बजेट हे स्वतंत्ररित्या मांडलं जात नाही, सर्वसाधारण अर्थसंकल्पाचाच एक भाग म्हणून जेंडर बजेट येतं. इथं फक्त काय केलं जातं की सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विविध विभागातून जो काही खर्च व्हायचा आहे त्याच्यात स्त्री सक्षमीकरणासाठी वेगळी तरतूद केली जाते. त्यामुळे जेंडर बजेट हे स्वतंत्ररित्या न मांडता सर्वसाधारण अर्थसंकल्पाचाच भाग म्हणून सादर केलेलं असतं आणि याचं मुख्य उद्दिष्ट आहे स्त्री पुरुषांमधील विषमता कमी करणं. याच्यासाठी ते अर्थसंकल्प आपण स्वीकारलेला आहे. यानंतरचा अर्थसंकल्पाचा प्रकार आहे तो म्हणजे कृषी अर्थसंकल्प किंवा ॲग्रिकल्चर बजेट. कृषी अर्थसंकल्प हा खास कृषी क्षेत्रासाठी मांडला जातो आणि तो स्वतंत्ररित्या मांडला जातो. मग कृषी क्षेत्रामधले विविध प्रकल्प असतील, कृषी क्षेत्रावर होणारा खर्च असेल, तिथून मिळणारं उत्पन्न असेल, याचा वेगळाच ताळेबंद आपल्याला कृषी अर्थसंकल्पामध्ये दिसतो आणि या पद्धतीनं स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयोग भारतामध्ये कर्नाटक राज्य सरकारनं केला 2009 साली. सो त्या दृष्टीनं हा एक अर्थसंकल्पाचा वेगळा प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचा. सो हे झाले अर्थसंकल्पाचे विविध प्रकार. धन्यवाद.